बॉम्बे वड्याच्या रेसिपी तुम्ही खूपदा बघितल्या असतील, पण आज आपण बघणार आहोत कोल्हापूर स्टाईल वडापाव. तो सुद्धा मोठाच्या मोठा वडा असतो आणि पेटीपाव मात्र लागतो आणि भरपूर साऱ्या मिरच्या. गरम गरम वडा, पेटीपाव आणि मिरच्या, अफलातून जेवण झालं. चला आता वडा करण्यासाठी आपण काय करायचं आहे दाखवते त्याप्रमाणे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. डायरेक्ट पाण्यात मी घातलेले नाही आहेत. खाली पाणी घेऊन वर प्लेट ठेवून बटाटे शिजवून घ्यायचे. 4 शिट्ट्या करा, 4 ते 5 तुमच्या ह्यानं. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण ह्याला लागणारं वाटण करून घेऊ. जिरे, कढीपत्ता, आलं जरा जास्त घालायचं आहे. 2 इंच आलं घातले मी. एक 4-5 लसूण पाकळ्या घातल्या आहेत आणि 7 ते 8 मिरच्या. चांगल्या तिखट पाहिजेत. कोल्हापुरी वडा करायचा म्हणजे तिखट लागतात. आणि पाणी न घालता असंच आपल्याला मिश्रण काढून मसाला असा काढायचा आहे. आता काय करायचं आहे, एका कढईत 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की मग मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मग ह्याच्यात कढीपत्ता, हिंग आणि आपण जे वाटण केले आत्ता मसाला, जो कोरडा मसाला हिरवा, तो याच्यात घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता काय ना की कोल्हापूरच्या वड्याला ना आलं थोडं जास्त घालतात, लसूण कमी असतो प्रमाण. आलं आणि मिरची याची सुंदर चव याला जास्त येते. लसूण असतो पण जरा कमी. आता काय करायचं आहे, जरा हळद घालायची आहे 1 चमचा आणि परत छान परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडं बटाटे पण झालेले आहेत आणि त्याची सालं पण काढून घेतलेली आहेत. बटाटे व्यवस्थित शिजलेले पाहिजेत, कच्चे नकोत. आता बटाटे जे शिजले छान ते हातानं स्मॅश करायचे आहेत. खूप बारीक स्मॅश नाही करायचे. दाखवते त्याप्रमाणे स्मॅश करायचे आहेत. आता यामध्ये काय करायचं आहे, आपण जो मसाला आत्ता परतून घेतला तो घालायचा आहे. मीठ घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. थोडं कोमट झाल्यावर मसाला घाला म्हणजे हात भाजणार नाही. हे सगळं मिक्स होस तोपर्यंत आपलं मसाला काय होतो, पूर्ण गार होतो आणि जेव्हा पूर्ण गार होईल तेव्हाच कोथिंबीर घालायची आहे. भरपूर कोथिंबीर घाला. कोथिंबीर खूप छान लागते. बारीक चिरून भरपूर कोथिंबीर घालायची. सगळं छान मिक्स करायचं आणि महत्त्वाचं सांगायचं किंवा महत्त्वाची टीप, आधी इथं चव बघा. तिखट मीठ व्यवस्थित तिखट मीठ असेल तर मग असे गोळे करा आणि छोटे करू नका. आपल्याला काय करायचं आहे, कोल्हापुरी वडा मोठे वडे थापायचे आहेत. असे आपण काय करूया, आता सगळे मोठे वडे थापून घेऊया. मोठे वडे थापून सगळे झालेत आपले. आता आपण काय करायचं आहे, एका तसराळ्यात 1.25 कप मी भरड बेसन घेतलं आहे. अगदी फाईन पावडर नाही घ्यायची. हिरा बेसन असतं ते, भरड बेसन घ्यायचं. 1/2 कप तांदळाची पिठी, मीठ आणि ओवा हातावर चोळून घाला आणि थोडं थोडं पाणी घालत मिश्रण करून घ्यायचं आहे. इथं आपण बॉम्बे वड्याला आपण फाईन पावडर वापरतो. अगदी बारीक बेसन लागतं, पण कोल्हापुरी वडा करायला भरभरीत बेसन मिळतं. असं बाहेर बेसन द्या म्हणलं की असंच बेसन मिळतं, फाईन पावडर मिळत नाही. मग हे बेसन वापरायचं आहे आणि ते छान बाइंड व्हायसाठी आपण तांदळाची पिठी घातली आहे. आणि आता काय करायचं, 1 4 चमचे गरम कडकडीत तेल याच्यात घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करायचं आहे. खूप पातळ आणि खूप घट्ट मिश्रण ठेवायचं नाही. आता यामध्ये 1/2 चमचा सोडा घालायचा आहे. जरासं पाणी घाला आणि छान मिक्स करा म्हणजे सोडा काय होईल, त्याच्यात मिक्स होईल, छान ॲक्टिव्ह होईल सोडा आणि मगच आपले वडे कुरकुरीत होतील. बॉम्बे वडा आणि आपला वडा हा फरक आहे की आपले वडे कुरकुरीत असतात. आणि दाखवते त्याप्रमाणे वडा घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. ह्याला थोडी प्रॅक्टिस लागती, कारण भरभरीत पीठ असल्यामुळं थोडं वडा सोडायला त्रास होतो. बॉम्बे वडा पटपट सोडला जातो.
तेल चांगलं तापलेलं पाहिजे. वडे सोडायचेत आणि मग थोडा गॅस मीडियम करायचा आहे आणि मग छान कुरकुरीत होईपर्यंत आपले वडे तळून घ्यायचे. खूप जास्त पण तेल तापलेलं नाही पाहिजे. मीडियम गॅसवर तळा म्हणजे आतपर्यंत छान तळलं जाईल. म्हणून जेव्हा वडे सोडू तेव्हा गॅस कमी करायचा, कारण आपलं भरभरीत पीठ असतं. त्यामुळं आपल्याला आतपर्यंत त्याला छान वेळ द्यायला पाहिजे. वडा तळायला आतपर्यंत तळला गेला पाहिजे. साधारण 5-6 मिनटं आपल्याला लागतील छान वडा तळून घ्यायला. बारीक गॅसवर गुलाबीसर झाला बघा, किती सुंदर दिसतोय असा वडा. सगळे वडे तळून घेतलेत मी. आणि वडा म्हणलं की मिरची आलीच हो, म्हणून मस्त एक 4-5 हिरव्या गार ताज्या मिरच्या घेतल्यात, तळून घ्यायच्या. आणि महत्त्वाचं, मिरचीला मीठ लावायला विसरू नका बरं का. मस्त मीठ लावायचं आहे. गरम गरम वडा, स्लाईस पाव म्हणजेच आमच्या भाषेत पेटी पाव, आणि मिरच्या खूप साऱ्या. चला, रेसिपी आवडली तर लाईक करायला लागते बरं का. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की सबस्क्राईब करायला लागते बरं का. चला, परत भेटूया पुढच्या व्हिडिओला.